राज्य शासकीय कर्मचारी एकजुटीत हमारी ताकत, हमारी युनियन, हमारी ताकत। कार्याध्यक्ष महेश शिंदे आज अचानकपणे 16 फेब्रुवारीचा जो शासन निर्णय काढलेला आहे त्याच्यामध्ये अंतिम स्वरूप दिलेला आहे आणि रात्रीतनं शासन निर्णय काढण्यात आला आहे। जो शासन निर्णय उपसंचालकांनी स्वतःच्या फायद्यासाठी केला, जशी राज्य शासनाची प्रत्येक गोष्टीची हायरार्की असते, न्यायालयाची हायरार्की असते की पहिलं जिल्हा न्यायालय असतं, नंतर उच्च न्यायालय असतं, त्यानंतर सर्वोच्च न्यायालय असतं। राज्य शासनाचा प्रकार पण असाच आहे, पहिलं मंत्रालय असतं, त्यानंतर कमिशनर ऑफिस असतं आणि त्यानंतर संचालक असतो, त्यानंतर सहसंचालक असतो आणि त्यानंतर उपसंचालक असतो। उपसंचालकांनी स्वतःच्या फायद्याकरता संपूर्ण राज्याला वेठीस धरण्याचं काम केलेलं आहे आणि याची दखल जर घेतली गेली नाही तर संपूर्ण राज्यभर हे आंदोलन जास्त तीव्र होणार आहे। अहो, संचालकांना माहिती नाही हा शासन निर्णय निघतो, संचालकांना माहिती नाही आणि सगळ्यात महत्वाची बाब राज्याचे आयुक्त जे आहेत त्यांना सुद्धा ही बाब माहिती नाही। जेव्हा आम्ही मुंबईला गेलो, विचारणा केली या शासन निर्णयाविरोधात, तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला माहित नाही। मग त्याच्यानंतर अवर सचिवांशी बोललो, माझे हात बांधलेले आहे। म्हणजे हा काय प्रकार आहे? राज्य शासनाकडे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आरोग्य खात्याची हायरार्की असताना एकाही अधिकाऱ्याला माहिती नसणे आणि उपसंचालक आम्हाला सांगतात संघटना तुम्ही म्हणाल तसं होईल, काळजी करू नका, हा शासन निर्णय निघणार नाही। संचालकांनी आम्हाला 3 महिन्यापूर्वी सांगितलं, लेखी दिलेलं आहे की असा कोणत्याही प्रकारचा शासन निर्णय निर्गमित झाल्यास याचे फार गंभीर परिणाम होतील आणि तो अयोग्य आहे। हे जर संचालक डॉक्टर आंबाडेकर जर सांगत असतील आणि आम्हाला लेखी देत असतील आणि अचानकपणे काल परवा दिवशी आम्हाला बोलण्यात गुंगून ठेवून आम्हाला 2 दिवस घेऊन आमच्याकडनं आज आम्ही पत्र देतो, पत्र 4 वाजता दिलं, 4:05 आमच्यावर हा शासन निर्णय टाकलेला आहे आणि हा माणुसकीला काळिमा फासणारा आहे। राज्यातल्या सर्व कर्मचाऱ्यांना त्याचा निषेध केलेला आहे आणि हळूहळू सर्व कर्मचारी संघटना आणि सर्व कर्मचारी आमच्याबरोबर या आंदोलनात सहभागी होणार आहेत। मंत्री महोदयांची दिशाभूल करण्यात आलेली आहे, त्यांना अंधारात ठेवलं गेलेलं आहे। मग हा शासन निर्णय काढल्या पाठीमागं फायदा कोणाला होणार आहे? तुम्ही विचार करा याचा गांभीर्याने आणि खरंच जर याचा फायदा सगळ्या जनतेला होणार असेल, रुग्णांना होणार असेल तर अशी शासन निर्णय काढा जेणेकरून त्या रुग्णांना फायदा होईल। हे काय फालतू शासन निर्णय काढता की संचालकांचे कमिशनरचे अधिकार तुमच्याकडे घेतात? हा कुठला शासन निर्णय असा असतो? राज्य शासनातलं कुठलंही डिपार्टमेंट बघा, असं कुठंही नाही। मात्र यांचा मनमानी कारभार चालू आहे आणि हा मनमानी कारभार आपल्याला संपवायचा आहे। हे या आजच्या आंदोलनाच्या दिवशी मी आज सगळ्यांना जाहीरपणे सांगतो आणि मी सगळ्यांची माफी मागतो की हा अचानक आमच्यावर घाला घातला, अचानक आम्हाला तिथं बोलवता आलं।